नमस्कार मी पोट्यो इन्कलाब जिंदाबाद। आता महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विभागानं ज्याचे मंत्री अशोक उईके आहे यांच्या मंत्रालयातून जी.आर. आला आणि भारतीय राज्यघटनेतलं कलम 32 जे मूलभूत अधिकार देते भारतीय राज्यघटनेत कलम 12 पासून 35 पर्यंत त्या मूलभूत अधिकाराचं डायरेक्ट उल्लंघनच केलं। या जी.आर. मध्ये हा जी.आर. आहे, हा जी.आर. का म्हणते आणि हा आता आलेला जी.आर. आहे दिनांक 5/8/2026 म्हणजे 5 ऑगस्ट 2026 ले। आणि या जी.आर. मध्ये म्हणते का हे बा ठीक आहे मूलभूत अधिकाराचं उल्लंघन डायरेक्ट भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत अधिकाराचं उल्लंघन आहे। ठीक आहे, म्हणते प्रवेशित विद्यार्थी वसतिगृहात राहत असताना कोणत्याही संघटनेत भाग घेणार नाही। म्हणजे याच्यानंतर आदिवासी विद्यार्थ्यावर कोणताही अन्याय अत्याचार झाला तर तो आंदोलन करता येणार नाही, त्याले कोणत्याही संघटनेत सहभागी होता येणार नाही। मग ते आता काही पोरं बिरसा ब्रिगेड मध्ये काम करतात शिक्षण घेता घेता, काही पोरं इंडिजिनियस स्टुडंट असोसिएशन मध्ये काम करतात, काही पोरं आपल्या अनेक आदिवासी संघटनांमध्ये काम करतात आणि त्या संघटनेच्या मार्फत ते आपल्या वेदना आपल्या भावना आपल्यावर होणारे अन्याय मांडत असते सरकारच्या समोर। आणि सरकार म्हणते का तुम्हाला संघटनेतच भाग घेता येणार नाही। म्हणजे मला वाटते अशोक उईके यायचं वरचं हेड गेलाय, यायला राज्यघटना बरोबर वाचलेली नाही। तुम्ही राज्यघटना वाचा आणि राज्यघटनेत डायरेक्ट म्हटलं आहे का मूलभूत अधिकाराचं उल्लंघन करणारा ठीक आहे करणारा कोणताही जी.आर. कोणताही आदेश अधिनियम पोटनियम आणि कायदा भारतातल्या कोणत्या सरकारले आणि सरकारी डिपार्टमेंटले काढता येत नाही। हे जर समजत नसेल तर माझ्याकडून शिकून घ्या म्हणा राज्यघटना। त्या आरएसएसच्या हाफचड्डीवर बसून नाही शिकता येत ते। ठीक आहे, त्या अशोक उईकेले का समजते का नाही समजत का माहित। दुसरी गोष्ट आता धारणी इथं 100 पोरायले अन्नातून विषबाधा झाली। आता त्याचा व्हिडिओ पाहायचा आहे, ह्या व्हिडिओ पहा तुम्ही। ज्या व्हिडिओ मध्ये तिथं पोरं पहा त्या आदिवासी आश्रमशाळेत कशा पद्धतीनं पाणी पित आहे, त्याच्या पोया पहा कुठं ठेवल्या आहे, तिची स्वच्छता पहा। मी तर म्हणतो का ठीक आहे अन्न व प्रशासन विभागाचे जे प्रमुख आहेत तुकाराम मुंडे साहेब यायना आदिवासी आश्रमशाळेवर धाडा टाका तुम्ही, ह्या व्हिडिओ पहा। चावल भी कच्चे हाँ पूरा कच्चे है, मतलब दाल आता है वो भी पानी। सब्जी बोला तो सब्जी कुछ सब्जी जैसे आ रही नहीं। अरे वीडियो बनाएंगे वायरल करो रे भाई, वो पत्रकार को बुलाओ और अच्छे से उसको बोलो। अरे मलिक को फोन लगाया, त्या गोर गरीब आदिवासी पोरायचे मुद्दे कोणी मांडले नाही म्हणून त्याला कसंही चालते कच्चा भात ठीक आहे अया पडलेलं अन्न। आणि हे व्हिडिओ तुम्ही पाहता, व्हिडिओ पाहून घ्या। आता तुम्ही मला सांगा हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुम्हाला खरंच वाटेल का नाही विषबाधा होईल का? 100 पोरायले विषबाधा झाली आणि या जी.आर. मध्ये ठीक आहे अशोक उईकेचं मंत्रालय काय म्हणते माहित आहे? आता पहा ठीक आहे अशोक उईकेचं मंत्रालय म्हणते का आई वडिलांना थांबा तुम्हाला दाखवतो कुठे गेलं ते आता पहा ह्या जी.आर. मध्ये काय म्हणते का वसतिगृहाच्या भोजन कक्षात कोणत्याही परिस्थितीत बाहेरील व्यक्ती मित्र पालक आणि नातेवाईकांना प्रवेश देण्यात येऊ नये। कायच्यासाठी का आतमध्ये का आम्ही घालमेल करतो का अस्वच्छता ठेवतो तुमच्या पुरायले ठीक आहे विषारी अन्न गेलं तरी चालते, त्याच्यात एखाद्या भाजीत पाल पडली तरी चालते, पण पालकाला दिसलं नाही पाहिजे। पालक बाहेरचा व्यक्ती एखादा समजा पत्रकार गेला तर त्याला किचन मध्ये जाता येणार नाही। एखाद्या वडील गेला मुले किचन पाहू द्या म्हणलं तुमच्या इथं स्वच्छता आहे का नाही, काहून तुम्ही पालकाचा हा अधिकार नाही का आपल्या पुरायले कसं अन्न देते ठीक आहे आणि कोण्या पद्धतीचं तुम्ही खाऊ घालून राहिले, हा पालकाचा अधिकार आहे। भारतीय राज्यघटनेच्या कलम 21 मध्ये जिवंत राहण्याचा अधिकार आहे। तुम्ही पुरायले हे विषारी अन्न चालून मारून राहिले ठीक आहे। धारणीच्या आश्रमशाळेत 100 पुरायले एकाच वेळेस अन्नातून विषबाधा झाली। त्याच्यानंतर पहा ह्या जी.आर. काढला बेपोट्यो जागे व्हा याच्या विरोधात नाही तर तुमचा सत्यानाश करण। आता त्याच्यानंतर तिसरा मुद्दा पहा यानं पुरा धिगाणा लावून ठेवला आदिवासी पुरायचा, या डायरेक्ट याचे शिक्षणाचे अधिकारच कसे हिसकून घ्यायचे। आता काय म्हणते भारत सरकार शिष्यवृत्तीसाठी पात्र असलेल्या अभ्यासक्रमाचे विद्यार्थी वसतिगृह प्रवेशासाठी पात्र राहतील, मात्र वसतिगृहात प्रवेशासाठी त्याच्या वयाची मर्यादा 26 ठेवली आहे। काहून 26 ठेवली? पोरं 30-32व्या वर्षापर्यंत शिकते, 32 ठेवा तुम्ही
आदिवासी पोरायले 26 पर्यंत शिकवायचं, त्याच्यानंतर शिकवायचं नाही. त्याच्यानंतर तो म्हणते जर एखाद्या पोरानं MBA केलं किंवा MCA ची पोस्ट ग्रॅज्युएशनची डिग्री घेतली व्यावसायिक मध्ये, तर त्याला जर चुकून BSW MSW करायचं असेल किंवा मग BEd करायचं असेल तर त्याला अशा दुसऱ्या फॅकल्टीत नाही जाता येणार. ते म्हणते तुला BE केलं तर तुले ठीक आहे MTech करता येईल, BTech केलं तर MTech करता येईल, म्हणजे याच लाईनीत तुला जाता येईल. लाईन सोडून दुसरं जर तुला व्यावसायिक शिक्षण घेतलं तर हे जाता येणार नाही. व्यावसायिक अभ्यासक्रमाकरता फक्त एकाच वसतिगृहात प्रवेशाची संधी उपलब्ध राहील. मात्र त्याच अभ्यासक्रमाचा पुढे प्रवेश घ्यायचा असेल अशा परिस्थितीत त्याला उच्च शिक्षणाकरता संधी देण्यात येईल, पण त्याला दुसरीकडे कुठेही जाता येणार नाही. ठीक आहे, म्हणजे दुसरीकडे ऍडमिशन घेतली घेऊ शकत, पण त्याच्यासाठी त्याला हॉस्टेलमध्ये ऍडमिशन भेटणार नाही. ठीक आहे, असे GR यानं काढलेले आहे. या GR मध्ये पुरा सत्यानाश पोट्याचा केला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर उल्लंघन आहे. भले कदाचित हे बिना शिकलेले प्राध्यापक आहे म्हणते, प्राध्यापक अशोक उईके, प्राध्यापक माणसाले जर राज्यघटना समजत नसेल तर डबल वाचून घ्यावी. आणि हे तुमचे म्हणजे याच्यानंतर तुमच्यावर आदिवासी विद्यार्थ्यांवर अन्याय झाला तर तुम्हाला कोणत्या संघटनेत भाग घेता येणार नाही, आंदोलन करता येणार नाही, तुम्हाला समस्या मांडता येणार नाही. जसं का नागपूरमध्ये 2 दिवस पोट्टे त्या ADC ऑफिसमध्ये 2 दिवस झोपून होते. ठीक आहे, DBT साठी. DBT नाही भेटली तर तुम्हाला आंदोलन नाही करता येणार. पोरो जागे व्हा. ठीक आहे, आपल्या अंगात बिरसा मुंडाचं रक्त आहे. ठीक आहे, आपल्या हक्कासाठी आपण लढलो पाहिजे. आणि कोणी मायका लाल नाही लागला, याच्या हातात नाही आहे, संविधानानं दिलेले अधिकार आहे. ठीक आहे, हा पैसा लोकांच्या टॅक्सचा पैसा, याच्या घरातून याच्या खिशातून नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे जर असे मुद्दे हे GR मधून मांडत असेल तर हे अजिबात ठीक आहे. त्याच्यानंतर का म्हणते पहा, ठीक आहे, की त्याच्यानंतर म्हणते का पोरायले प्रसार माध्यमाच्या समोर बाईट देता येणार नाही. हे पहा, कोणतेही प्रसार माध्यमाकडे तक्रारी संबंधी निवेदन देता येणार नाही. वसतिगृहात गटबाजी, विद्यार्थ्यांच्या प्रशासनाविरुद्ध भडकवणे, ठीक आहे, त्यांच्यावर दबाव आणणे आणि संपाकरता प्रवृत्त करणे यावर बंदी राहील. हे डायरेक्ट मूलभूत अधिकाराचं उल्लंघन आहे. याच्यावर तुम्ही आंदोलन करा आणि डायरेक्ट अशोक उईकेचा राजीनामा मागा, कारण तो राज्यघटनेच्या मूलभूत अधिकाराचं उल्लंघन करून राहिला. त्याला पदाची गरिमा समजून नाही राहिली. आदिवासीचा मंत्रीच, आदिवासी समाजाचाच मंत्री आदिवासीच्या हक्काच्या बाजूने निर्णय घेत नाही, तो त्याच्या विरोधात निर्णय घेऊन राहिला आणि त्या आदिवासीला वनवासी बनवायच्या मागे लागली आहे. म्हणून याच्या चाला समजून घ्या आणि तुम्ही तुमच्या हक्कासाठी लढा. जर नाही लढले तर ठीक आहे, उद्या तुमचं भवितव्य धोक्यात आहे हे समजा. ठीक आहे, GR वाचत असतो, GR वाचल्यानंतर ज्या गोष्टी मला कळल्या, ज्या गोष्टी चुकीच्या आहेत त्या सांगत असतो. तुमचं काम होत आहे याच्यावर हा व्हिडिओ सर्व आदिवासी मुलांपर्यंत, बांधवांपर्यंत पोचा आणि जागे व्हा. इन्क्लाब जिंदाबाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.